तर भेटूया आपण आपल्या पाहुण्यांना, सुनील पाटील यांना. भारतीय विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक सुनील पाटील उर्फ भाऊ. हार्दिक स्वागत. आपल्या सामाजिक कार्याची जडणघडण म्हणून झाली त्याविषयी काय सांगा? माझ्या घरच्या वडिलांकडून खरा मला वारसा मिळालेला आहे. तर माझे वडील त्या काळामध्ये PCM होते, म्हणजे स्पेशल एज्युकेशन मॅजिस्ट्रेट होते आणि त्यांना समाजकार्याची चांगल्या प्रकारची आवड होती. त्यानंतर शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झालो आणि आमचे लाडके गुरुवर्य स्वर्गीय गांधी साहेब यांचं जे कार्य चाललं होतं त्या कार्याने प्रभावित होऊन मी या समाजकार्यामध्ये ओढला गेलो आणि नकळत विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये कॅबिनेट कार्यरत झाला. मग तिची पार्श्वभूमी जी होती म्हणजे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण या काळात जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, या समस्या होत्या, त्यासाठी आपण विद्यार्थ्यांशी काय करायचं? खरं पाहिलं तर मी ज्यावेळेस महाविद्यालयीन प्रवेशामध्ये मला स्वतःलाच जेव्हा माझा प्रवेश होता त्यावेळेस मला मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. कारण मी त्या ग्रामीण भागामधून आलेला असल्यामुळं महाविद्यालयीन काळा याच्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा, अर्ज कसे भरायचे याची मला फारशी माहिती नव्हती. स्वतःचाच माझाच प्रवेश अडकला आणि उशिराने फॉर्म भरल्यामुळे मला ठाणे कॉलेजसारख्या ठिकाणी मला प्रवेश मिळाला नाही आणि मला मग काही दिवसानंतर मला प्रवेश मिळाला तो भिवंडी कॉलेजमध्ये मला जावं लागलं. 2 वर्ष मला भिवंडी कॉलेजमध्ये काढावे लागले. त्यानंतर मी ज्ञानसाधना ठिकाणी कॉलेजला आलो. परंतु हा जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये मला आढळलं की विद्यार्थ्यांना जर आपण काही चांगलं मार्गदर्शन करू शकलो नाही की महाविद्यालय कुठं असतात, त्याचा प्रवेश कसा घ्यायचा असतो, ही प्रक्रिया जर आपल्या माझ्यासारख्या कळली नाही तर अनेक विद्यार्थ्यांना कळली नाही. त्यामुळे जर काय भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन कोणाला करायचं झालं तर आपल्याला त्याची माहिती असायला पाहिजे. म्हणून मी विद्यार्थी दशेपासून अशा प्रकारे गेलो की जेणेकरून जे विद्यार्थी 10वीच्या उंबरठ्यावर असते, 12वीच्या उंबरठ्यावर असते, त्यांनी 10वीनंतर काय केलं पाहिजे, 12वीनंतर काय केलं पाहिजे, त्यांची प्रवेश प्रक्रिया कशी झाली पाहिजे, या संदर्भात मी सर्व लोकांना मार्गदर्शन करावं ह्या उद्देशाने मी त्या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये माझं त्या ठिकाणी प्रवेश झालेला. राजकीय विषय तुम्ही जर काढल्याचा विषय राजकारण आणि समाजकारण यांची सांगड कधी घालतात किंवा त्याचा समन्वय कसा चालू शकतो? समाजकार्याची आवड अनेकांना असते, परंतु समाजकार्य करताना काही आपल्याला मर्यादा येतात आणि मग या मर्यादा आपल्याला काय काढायचे असतील तर त्याला थोडासा तरी राजकीय वरदहस्त असेल तर आपलं काम चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये सामाजिक काम करणारे जरी कितीतरी असले तरी त्यांना इतर जे कोणी आपल्याला वाटतं की हे लोक मदत करू इच्छितात, परंतु त्यांना देखील वाटतं की नाही हा सामाजिक काम करणार असला तरी पण त्यांना तरी राजकीय त्यांनाही वरद हवा असतो किंवा त्यांनाही वाटतं की अशा प्रकारच्या जर व्यक्तीच्या माध्यमातून आपण काम याला मदत केली तर ते चांगल्या प्रकारे त्यांचे त्याच्यामध्ये स्वार्थ असेल, फायदा असेल, काही असेल. त्यामुळे त्यांनी तो केलं की बाबा आम्हाला या बाबतीत काम करायचं. म्हणून अशा वेळेस आम्हाला राजकीय पार्श्वभूमी असणे आवश्यक वाटली आणि मग मी नकळत मी पहिल्यांदा सांगितलं की बाळासाहेबांच्या, देगे साहेबांच्या प्रेरणे या ठिकाणी मी सामाजिक कार्यामध्ये लागलेलो होतो आणि त्याची परंपरा आजही आम्ही त्याची चालू ठेवली. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपले आदर्शस्थान आहेत, प्रेरणास्थान आहेत. त्यांनी म्हटलं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो त्यांच्या विचारांचा वारसा आहे तो आपल्या रूपानं पुढे नेत आपण आहोत. त्या दरम्यान आपण गणित फाउंडेशनची स्थापना केली. तर ह्या फाउंडेशन स्थापनेमागचं काय उद्देश काय होता आणि काय उपक्रम राबवले आपण? शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि हाच धागा पकडून गेली 30 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये निव्वळ 80% समाजकारण नव्हे तर 100% समाजकारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. त्यामागचं कारणच असं आहे की समाजसेवा करण्यामध्ये एकतर मनाला आनंद मिळतो, सुख मिळतं, समाधान मिळतं की अशा तळागाळातल्या लोकांसाठी आपण जर काम केलं तर निश्चितपणे राजकीय केवळ पटलावर जाऊन आपल्याला जर ते काम
त्याहीपेक्षा चांगलं करता येत असेल तर आपण हे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचं आपण काम करू. त्यामुळे आम्ही जनहित फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेकांकडनं आम्हाला बऱ्यापैकी मदत मिळू शकली आणि मग आम्ही आमचं सामाजिक कार्य आहे ते आमचं थोडंसं वाढू लागलं. संस्थेच्या माध्यमातून आपण जे काही उपक्रम राबवले म्हणजे महापालिकेच्या शाळेतल्या मुलांसाठी आपण निसर्गरम्य ठिकाणी सहली आयोजित करता त्याविषयी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं दिलेसाहेबांच्या प्रेरणेनं आम्ही या सामाजिक कार्यामध्ये जेव्हा उतरलो त्यावेळेस आमच्या समोर सर्वात पहिला घटक होता तो म्हणजे विद्यार्थी आणि विशेषतः ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत जे झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत, ज्यांच्या पायामध्ये चप्पल नाहीये, ज्यांना 2 वेळचं पोट भरून अन्न देखील मिळत नाही, ज्यांचे पालक मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवतात. अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं अशी संकल्पना आमच्यामध्ये 20 वर्षापूर्वी असं निर्माण झाली की आपण या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. मग त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण छोट्यापासून अगदी निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, काय म्हणतो आपण वक्तृत्व स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धांनी सुरुवात केली. त्यानंतर की या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला शिक्षण साहित्य मिळालं पाहिजे. मग म्हणजे अगदी पेन पट्टीपासून पेन्सिलीपासून तर दप्तरपर्यंत जे काही शिक्षण साहित्य त्यांना देता येईल ते देण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यात सुरू केला. त्यामध्ये आम्ही असं ठरवलं की अशी जी मुलं आहेत ती वंचित मुलं आहेत की ज्यांना आपण पाहतो की मोठमोठे वॉटर पार्क असतात, रिसॉर्ट असतात आणि या वॉटर पार्कमध्ये जाणे, या रिसॉर्टमध्ये जाणे या मुलांना स्वप्नामध्ये वाटतं की ऍड पाहतो आपण अशा प्रकारच्या वॉटर पार्कच्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या राईड्स असतात, असं मौज मजा करता येते. हे फक्त आपल्याला स्वप्नात वाटतं, टीव्हीवर फक्त पाहतो. पण हे स्वप्न त्याचं प्रत्यक्षात जर साकार करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपण नेलं पाहिजे की ज्यांना ते पाहिल्यानंतर खूप आनंद मिळेल मनाला, आपल्यालाही त्याचं समाधान मिळेल. म्हणून आम्ही अशी योजना केली की अशा विद्यार्थ्यांना जिथे जिथे रिसॉर्ट वॉटर पार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी नेण्याचं आम्ही काम केलं जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने त्याचा आनंद मिळावा. हा त्याच्या मागचा प्रांजळ हेतू होता. तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना दिवसभर अगदी चहा नाश्त्यापासून जेवणापासून त्यांचे येईपर्यंत शाळेपासून येऊन ते शाळेपर्यंत त्यांना परत सोडायचं इथपासून सगळी जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पार पाडतो. शिवाय येताना त्यांना स्नॅक्स आणि भरगतचं शिक्षण साहित्य देखील आम्ही देतो. आता गेल्या 13 वर्षामध्ये आम्ही किमान 8,000 विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या कुठल्याही प्रायव्हेट शाळेला आम्ही नेत नाही किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळेला नेत नाही. तर खरी गरज आहे ती त्या विद्यार्थ्यांना. त्यामुळे आम्ही घटक निवडला तो ठाणे महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी अशा जवळजवळ सुमारे 8,000 विद्यार्थ्यांना आतापर्यंत आम्ही अशा प्रकारच्या वॉटर पार्कची सफर घडवलेली आहे आणि किमान नाही म्हटलं तरी 80 लाख ते 1 करोड कोटी रुपयाचे त्यांना शिक्षण साहित्य आतापर्यंत आम्ही वाटले. आमदार एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस झाला त्यानिमित्तानं आपण मुलांना तानाजी हा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेला होता त्यावेळेस तो खरा म्हणजे एक ऐतिहासिक क्षण होता आमच्या जीवनातला. कारण ठाण्यामध्ये आता आदराचं स्थान आहे ते आपले आदरणीय व्यक्तिमत्व नामदार एकनाथजी शिंदे साहेब. त्यांचा वाढदिवस काहीतरी आगळ्या वेगळ्या प्रकारे करावा. आपण त्यांना शुभेच्छा अशा काही घटकाकडून मिळाल्या पाहिजेत की त्यांनाही वाटेल की आपण माझ्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वेगळा काहीतरी कार्यक्रम झाला. मी पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेच्याच विद्यार्थ्यांचा विचार केला की ज्या मुलांनी मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन सिनेमा पाहिलेला नाही, ज्यांना मॉलमध्ये जाणे शक्य नाही, अशा मुलांना आपण जर मॉल दाखवला किंवा मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन एखादा सिनेमा दाखवला तर त्यांच्या जीवनामध्ये पण एक तो आनंद वेगळा काहीतरी मिळेल. कारण मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन सिनेमा पाहणे ही काही सोपी गोष्ट नाही आणि त्या मुलांना तर परवडणारी पण गोष्ट नाही. ते पण एक स्वप्नच वाटतं. म्हणून आणि सरळ त्या जिल्ह्यावरती जायचं हा एक वेगळा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आपण अनेक पिक्चरमध्ये दिसतात आपल्याला, परंतु ते प्रत्यक्षात मुलांना नाही मिळत. म्हणून आम्ही गेली 3 वर्ष आम्ही सातत्याने अशा मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन चांगल्या चांगल्या प्रकारचा एखादा पिक्चर लावतो, त्या मुलांना शिक्षण साहित्य वाटप करतो, स्नॅक्स वाटप करतो आणि अतिशय वेगळ्या प्रकारचा हा तिथं कार्यक्रम असतो. आणि आता नुकता जो तानाजी चित्रपट जो आपण सांगितलं की खरोखर या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेले आहे त्यांचे निष्ठावंत शूरवीर नरवीर तानाजी महाराजांचा पराक्रम जो चित्रपटाच्या माध्यमातून तानाजी चित्रपटातून आपल्याला दाखवला गेलेला आहे तो मुलांना पाहता यावा, त्याची त्यांना मौज मस्ती मिळावी. म्हणून आम्ही हा खरं म्हणजे तो थोडी कठीण परिस्थिती होती कारण तो पिक्चर मिळणे आणि तोही मराठीमध्ये मिळतो फार कठीण होतं. तरी देखील आम्ही काही प्रयत्न केले की हा कार्यक्रमामागचा उद्देश हाच आहे की ठाणे महानगरपालिकेच्या या गरीब मुलांना हा ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळाला पाहिजे, त्यांना इतिहास कळाला पाहिजे. म्हणून आम्ही
आणि चित्रपटाचे निर्माते अजितजी देवगण साहेबांना आम्ही प्रत्यक्षात पत्र पाठवलं की तुम्ही आम्हाला परवानगी द्या की आम्हाला तो चित्रपट आणि तोही मराठीत पाहिजे, 3D पाहिजे आणि मराठीत पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी सुरुवातीला आम्हाला नकार दिला होता की ते शक्य होणार नाहीये, परंतु आमच्या कार्याचा त्यांनी उद्देश पाहिला आणि खरोखर त्यांनी सांगितलं की तुम्हाला हा चित्रपट आम्ही दिला, नुसता दिला नाही तर तो मोफत दिला, हे विशेष आहे. त्यामुळे त्याने अजून सांगितलं की केवळ आम्ही तुम्हाला चित्रपट देत नाही तर त्या चित्रपटामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे ते शरद केळकर यांना आम्ही त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून पाठवणार आहोत. आणि तुमच्या कार्य पाहून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की तुम्ही अशा प्रकारे कलाकारांच्या विद्यार्थ्यांना असा चित्रपट दाखवता, अशा प्रकारचा उपक्रम राबवता. त्यामुळे आमचा पूर्ण शुभेच्छा आहे आणि खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी येऊन शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त तो कार्यक्रम करून शिंदे साहेबांना ज्या काही एकनाथ शिंदे साहेबांना सुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल म्हणजे मुलांचाही आम्ही आभार मानतो खऱ्या अर्थाने. आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या अजय देवगण फिल्म सर, ओमराव साहेबांचे जे डायरेक्टर आहेत त्यांचं, सिनेमा स्टारवाल्यांचं, सगळ्यांचं आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे आभार मानले पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांना या विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कार्याचं कौतुक मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं, त्यांचं पत्र तुम्हाला आलंय, त्या त्याच्यापर्यंत पत्र आलं, तुमच्या भावना कशा होत्या? खरंच तो म्हणजे माझ्या आयुष्यातला एक खरंच अविस्मरणीय असा प्रसंग आहे. कारण शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलेलं की 80% समाजकार म्हणून आम्ही पुढे प्रसिद्धीच्या मागे धावत नाही. अनेक वर्ष आम्ही काम करतोय, जवळजवळ 25 वर्ष झाले की सामाजिक कार्याचे विविध उपक्रम आतापर्यंत दरवर्षी वर्षातल्या 12 महिन्यातले 12 कार्यक्रम जवळजवळ आमचे असतात. त्यामध्ये अनेक उपक्रम असतात, परंतु या कार्याची दखल अनेक जणांपर्यंत जाते, परंतु दखल अशी फारशी घेतली जात नाही असं आम्हाला वाटायचं. पण आम्ही मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर आपले पक्षप्रमुख म्हणून आम्ही त्यांना प्रत्येक टायमाला कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन द्यायला जायचो. साहेब आपला असा आम्ही कार्यक्रम करतो, आम्हाला कल्पना आहे की साहेबांना वेळ मिळत नाही किंवा त्यांना येणे शक्य होणार नाही, परंतु तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या पाहिजे. त्यांना तो कार्यक्रम खूप आवडायचा. आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब सांगायचे की सुनील पाटील हा खूप वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करत आहे आणि खूप संघटनात्मक बांधणी करण्यामध्ये सुनीलचा चांगला पुढाकार असतो. त्यामुळे उद्धव साहेबांसाठी आम्हाला नेहमी शुभेच्छा मिळाल्या, चांगलं काम करतो, शुभेच्छा द्यायचे. परंतु आता मुख्यमंत्री झाल्यानंतर मी साहेबांनी माझं पत्र वाचलं, कार्यक्रमाची पत्रिका वाचली आणि त्यांना वाटलं की नाही आपल्याला आता या आपल्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून त्यांनी जे मला पत्र दिलं ते पत्र अतिशय बोलकं पत्र आहे की त्याच्यातून मी केलेल्या कार्याचा त्यामध्ये संपूर्ण उल्लेख आहे. आणि आज मला खऱ्या अर्थाने वाटतं सार्थ झालं की मी शिवसेना प्रमुखांचा एक कार्यकर्ता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख घेतलेली दखल आहे. हो नक्कीच, या सगळ्या कार्याला शुभेच्छा आहेतच. आपण थोडं तो आढावा घेऊया आपल्या इथं जनहित फाउंडेशन माध्यमातून आणि याच्या माध्यमातून केल्या कार्याचा. तर काही उपक्रम आपण राबवले पुन्हा एक पुढचा आपण एक गोष्ट घेऊया. आमच्या उपक्रमाला सुरुवात होते की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त. शिवसेना प्रमुख असताना आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. आज त्यांची जयंती म्हणून आम्ही साजरी करतो. परंतु जानेवारीच्या 22 तारीख आली, 23 तारीख आली की अनेक शाळांमधून आम्हाला फोन येतात की पाटील साहेब या वर्षी आपल्या कुठल्या मुलांना कुठे घेऊन जाणार आहात, आमच्या मुलांना नक्की घेऊन जा. मला माझ्या कृतीप्रमाणेच मला न्यायावं लागतं, कारण ठाणे महानगरपालिका हजारो मुलं आहेत, परंतु हजारो मुलांमधून मी एक 700-800 मुलांनाच नेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून आपण ज्या जे बरोबर जी मुलं जे महाबाई शाळा झोपडपट्टीवाल्या क्षेत्रामध्ये आहेत अशा मुलांसाठी आपण प्राधान्य त्यांना देत असतो. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस असतो, तो आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करतो. मार्च महिन्यामध्ये जागतिक महिला दिन असतो, ज्या महिला आपलं घरकाम करतात, भाजी विकून मच्छीमारी विकून आपल्या कुटुंबाचा प्रपंच करतात, त्या तळागाळातल्या महिला आहेत अशा महिलांना देखील आम्ही एक दिवस चूल आणि मूल यापासून अलिप्त राहून एक दिवस का होईना त्यांनी आमच्याबरोबर मौजमस्ती करावी, त्यांनी त्या वॉटर पार्कमध्ये आल्यानंतर आनंद साजरा करावा. कारण महिलांना कधीही सुट्टी नसते आणि म्हणून आम्ही तो एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये असा दिवस आणायचा की त्या दिवशी त्यांनी फक्त आमच्याबरोबर एन्जॉय करायचं, घरामध्ये चहा कॉफी बनवायची नाही, नाश्ता बनवायचा नाही, जेवण बनवायचं नाही, तो दिवस त्यांनी आमच्याबरोबर एन्जॉय करायचा. आणि मग त्या माध्यमातून आम्ही तो कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो, महिलांसाठी एखाद्या नामांकित निष्ठावंत डॉक्टर्सना बोलवतो, अनेक विषयावर त्यांची चर्चासुद्धा घेतो, त्यांची स्लाइड्स वगैरे व्याख्यान वगैरे आयोजित करतो.
आणि जाताना त्यांना भेटवस्तू देखील देत असतो. त्यानंतर आपला कार्यक्रम असतो ठाण्यापासून तर किल्ल्या रायगडपर्यंत सायकल आहे. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा हा तिथीनुसार व्हावा, म्हणून गेल्या आम्ही 16 वर्षापूर्वी सुरू केला होता संकल्प आणि तो सातत्याने आम्ही सुरू ठेवला 14 वर्ष. ठाण्यापासून किल्ल्या रायगडपर्यंत सायकल रॅलीने जायचं, महाराजांच्या किल्ल्यावरती आपण जायचं. आदल्या दिवशी संभाजी महाराजांची पुण्यतिथी असते, त्या पुण्यतिथीनिमित्त तिथं कार्यक्रम भरपूर असतात. गड स्वच्छता मोहीम असते. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात शिवराज्याभिषेक सोहळा तिथं होतो, जो 350 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी झालेला होता त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने हा राज्याभिषेक सोहळा तिथं साजरा होतो. आणि खरं म्हणजे तो याची देही याची डोळा जो पाहावे, जो शिवभक्त आहे त्याने तो सोहळा पाहिल्यानंतर त्याच्या जीवनाचं खरं सार्थक होणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत आणि त्यांचा राज्याभिषेक सोहळा आपल्याला प्रत्यक्ष त्याकडे जरी बघायला मिळाला तर त्याच एक प्रतिकृती म्हणून आपण तो राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचा अभिषेक करण्याचा मान देखील आम्हाला अनेक वर्ष मिळालेला आहे. त्याबद्दल म्हणजे आम्हाला ते खूप आमचं भाग्य आहे की आम्ही त्या राज्याभिषेक सोहळ्याला वेगळ्या प्रकारे जाऊन त्या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण गड स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी राबवत असतात आपली मुलं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांचा जन्मदिवस तो एक आमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये खूप महत्वाचा असतो. दरवर्षी किमान 1500 ते 2000 विद्यार्थ्यांना आम्ही अशा प्रकारचं शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. त्या देशात चित्रकला स्पर्धेचं आयोजन करत असतो. त्यांना जी मुलं गुणवंत यादीमध्ये आले त्या गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही सत्कार सोहळा करत असतो आणि अगदी पेन्सिलीपासून तर स्कूल बॅग पर्यंत सगळं साहित्य जाणतो. किमान दरवर्षी अशा मुलांना शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 10, 12, 14 लाख साहित्य दरवर्षी आम्ही वाटप करत असतो. त्यानंतर शिंदे साहेबांची पण माहिती आम्ही साजरी करतो. मग त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय तपासणी शिबिर वगैरे असेल, आरोग्य शिबिर असेल अशा प्रकारचं आयोजन करतो. त्यानंतर आमचे गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंदगिरी साहेबांची पुण्यतिथी ती आम्ही आरोग्य शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर, चष्मा शिबिर वगैरे अशा प्रकारचे काही सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्यानंतर या परिसरातील नागरिकांना दिवाळी निमित्त प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 1 किलो साखर, 1 किलो तेल, एक उठण्याचं पाकिट आणि एक साबण अशा प्रकारच्या वस्तूंचं वाटप करतो. किमान 1,500 नागरिकांना त्याचं वाटप करत असतो आणि त्यांची दिवाळी सुसह्य करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यानंतर अनेक असे उपक्रम जे आहेत जे आम्ही सातत्याने करत असतो. त्याच्यामध्ये मेहंदी स्पर्धा सुद्धा आम्ही घेत असतो. महिलांसाठी पाककला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. असे विविध उपक्रम तळागाळाच्या लोकांसाठी आम्ही परिसराच्या नागरिकांसाठी आयोजन करत असतो. आता बहुत मोठा उल्लेख केला मी म्हणजे रायगडावरती जी काही मुलांना आपण घेऊन जातो स्वच्छता मोहीम आपल्याकडे हा मुलांचा जो गट आहे ही पिढी आहे ती देशाचं भवितव्य आहे. ही एक सुंदर, सक्षम, सुशिक्षित, सुसंस्कृत व्हावी असे आपण कार्य करतात. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून जाताचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या माध्यमातून ह्या नवीन पिढीला काही प्रेरणा मिळावी. सामाजिक ज्यांना आवड आहे त्या तुम्ही इतके वर्ष करत आहात, ह्या पिढीला काही प्रेरणा मिळावी, काही यांचा स्वप्न साकार व्हावे यासाठी आपलं काही भविष्यात काही उपक्रम आहेत का, आपल्याला ध्येय आहे का? जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचं उपक्रम राबवतो कारण हे राबवायच्या अगोदर स्वतः एक विद्यार्थी म्हणून मला जो आलेला अनुभव आहे की त्या अनुभवातून की मला त्या काळामध्ये काही असं कोणी सहकार्य केलेलं नव्हतं, मार्गदर्शन मला मिळालेलं नव्हतं आणि ते मार्गदर्शनाची कमतरता आताच्या विद्यार्थ्यांना उणी भासू नये म्हणून आमचा तो एक प्रयत्न आहे. मग मला तोच विचार आहे की अशा जर मी हजारो विद्यार्थ्यांसाठी जर केलं तर त्या विद्यार्थ्यांमधून काही जरी आपल्याला मिळाले विद्यार्थी की त्यांनी आता जसं मी बाळासाहेबांकडून, दिगे साहेबांकडून वसा घेतल्या, शिंदे साहेबांकडून वसा घेतलेला आहे त्यांनी ती आम्ही काम करत आहोत. असा काही वसा ह्याच नेत्यांच्या माध्यमातून किंवा आम्ही जो काही काम करत असतो छोटासा त्याच्यातून कोणी प्रेरणा घेऊन काही विद्यार्थी तयार झाले आणि ते समाजासाठी जर तयार झाले तर तो आम्ही केलेल्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेतलेली आहे असं आम्हाला वाटतं. भाऊ, आपण या टॉक शो मध्ये मनपूर्वक धन्यवाद. कसं आहे एक आपल्याकडे एक गाणं आहे म्हटलं जातं की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्य शिवावणे सुंदर आहे. भाऊंनी सुनील पाटील आम्ही सर्वजण लाडांनी भाऊ म्हणतो किंवा ते लोकप्रिय आहेत भाऊ या नावाने.
कारण की भाऊ हे घराघरातला माणूस आहे, आपला माणूस आहे आणि आपल्यासाठी सदैव तत्पर असणारा हा माणूस आहे. भाऊंच्या समस्त कार्याला आमच्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.